नक्कीच काल आपलं बजेट सादर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली पूर्ण सभागृहामध्येच काही तांत्रिक त्रुटींच्या अभावी आपण हे असतील आपले माईक वर्किंग करत नव्हते आणि त्याचबरोबर पत्रकार कक्षातल्या सुद्धा स्पीकर वर्क करत नव्हतं. त्यानुसार त्या अनुषंगानेच आज अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांना सभागृहात बसण्याची हे करावी. तर नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत आणि जोपर्यंत पत्रकार कक्ष नीट होत नाही, त्याच्या सगळ्या सुविधा होत नाही आहे, तोपर्यंत आपण त्यांना अलाव करणार आहोत. असं मी त्यांना आज सांगते की नेक्स्ट जी जी बी असेल किंवा ज्या काही बैठका असतील, विशेष बैठका असतील, तेव्हा त्या पत्रकारांना आपल्या सभागृहात आपण परमिशन देणार आहोत. नक्कीच कालसुद्धा आपण रेकॉर्डिंग ठेवलं होतं, पण काही सदस्यांनी लाईव्हची मागणी केली. तर नक्कीच आपण त्याचा विचार करतोय. जर लाईव्ह झालं तर हा पण पत्रकारांचा म्हणजे बसण्याचा विषय येणार नाही. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट मीटिंग मोस्ट प्रोबेबली लाईव्हच करणार आहोत, जेणेकरून हा विषय जो आहे तो येणार नाही परत. नक्कीच काही प्रोटोकॉल्स आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत आणि त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा ही व्यवस्था आपण करणार आहोत. आणि म्हणजे नवीन नगरसेवक असतील किंवा जुन्या, म्हणजे तर ते मला बोलायचं नाही आहे, पण असं ज्येष्ठ नगरसेवकांनी सुद्धा विरोध केला होता ह्यासाठी. पण आणि आम्ही स्वतः हे करून पण ह्यावेळेला वेगळा डिसिजन असणार आहे, कारण की आता माझ्या माहितीप्रमाणे आपण अध्यक्षांनाच अधिकार आहे की सभागृहात कोणी बसलं पाहिजे आणि कोणी नाही बसलं पाहिजे ह्याचा, म्हणजे सदस्यांव्यतिरिक्त. तर हा अधिकार अध्यक्षांचा असल्यामुळे तो निर्णय घेण्यात येईल.